नमस्कार मित्रांनो, विधान परिषदेआधीच काँग्रेसला धक्का. 70 नगरसेवक नॉट रिचेबल. राज्यात मोठी खळबळ सुरू झालेली आहे. काय आहे ही बातमी सविस्तर आपण या चॅनलवरती बघणार आहोत. त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. राज्यात विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. अशातच राज्यातील काँग्रेसचे 70 नगरसेवक संपर्काबाहेर असल्याची माहिती पुढे आली आहे आणि तीच आपण सविस्तर बघूया. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली असून विविध चर्चांना उधाण आलंय. मिळालेल्या माहितीनुसार संपर्काबाहेर असलेले 70 नगरसेवक विदर्भातील वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोलीतील असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेसची चिंता वाढली आहे. महत्वाचे म्हणजे या मतदारसंघात अद्याप महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर केलेला नाहीत. मात्र त्यापूर्वी नगरसेवक संपर्क क्षेत्राबाहेर गेल्याचे विविध चर्चा रंगत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवानी वडेट्टीवार यांच्या संभव उमेदवारानंतर काँग्रेसमध्ये नाराजगी आहे. यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे. संपर्काबाहेर असलेले नगरसेवकापैकी बऱ्यापैकी नगरसेवक चिमूर, सिंदेवाही, नागभिडी, ब्रह्मपुरी, सावलीतील आहे. त्यामुळे या विजय वडेट्टीवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान नगरसेवक संपर्काबाहेर गेल्याने विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे. एका मतासाठी 10 लाखापर्यंत व्यवहार असल्याचा दावा काही काँग्रेस नेत्यांनी केला आहे. इतकेच नाही तर नगरसेवकांना आगाऊ रक्कम दिल्याचंही काँग्रेसचं म्हणणं आहे. महत्वाचं म्हणजे विधान परिषदेची निवडणूक ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून होणार आहे. त्यानुसार जिल्हा परिषद सदस्य आणि मनपातील नगरसेवक यासाठी मतदान करणार आहेत. त्यामुळे प्रत्येक नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्याला महत्व प्राप्त झालं आहे. अशातच नगरसेवक संपर्काबाहेर गेल्याने आरोप प्रत्यारोप सुरू झालेला आहे. तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.